त्यांना शुभ संध्याकाळ. तर दासबोध आपण वाचन करतोय. माझ्याकडे जे पुस्तक आहे सार्थ श्रीमद दासबोध आहे आणि बेलसरे यांचे प्राध्यापक के. व्ही. बेलसरे. तर हे माझ्या जावेने मला दिलं होतं गिफ्ट. तर त्यांचे धन्यवाद मानते मी. पण आज मला या निमित्ताने जेव्हा आपलं वाचन करायचं ठरलं त्या निमित्ताने हा उघडला गेला, कारण एवढा मोठा ग्रंथ होता. हा ग्रंथ एवढा मोठा आहे बघा. तर ये वाचनाच्या निमित्ताने माझं एक काही 8-10 दिवसापूर्वी उघडणं झालं. तर खूपच छान वाटलं. मला असं वाटलं की हे फार महत्वाचं आहे आणि खूप सगळ्यांनी साथ दिली त्याला वाचन घेण्यासाठी. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी सहभाग नोंदवलाय त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तर प्रस्थान वाचन खूप महत्वाचं आहे, म्हणून मी एक 2-3 दिवस हे करणार आहे. फारसं मी काही वाचलेलं नाही, मी फक्त एक फास्ट रीडिंग करत गेले. माझ्याजवळ वेळ नाहीये आता. सध्या 2 दिवस मी खूप वेगळ्या गोष्टींमध्ये बिझी आहे, आपल्या विहंगम सोडून. आणि अजून एक 2-3 दिवस माझं बिझी राहणार आहे. त्यामुळे मी काय केलं, वाचायचं म्हटलं त्या दिवशी ओंकाराच्या ह्याला सरळ मी हे पुढं घेतलं प्रस्तावना, आणि मला जे जे महत्वाचं वाटतं त्यावर मी खुणा केलेल्या आहेत. तर चला, आपण निवेदन आहे त्याचं मी वाचते आधी निवेदन बद्दल. तर प्राणी मात्रांच्या सर्व आशा आकांक्षा, बघा, प्राणी मात्रांच्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण करण्याचे सामर्थ्य कोणा एका ग्रंथात आहे? कोणत्या एका ग्रंथात प्राणीमात्रांच्या आशा आकांक्षा पूर्ण होण्याचं सामर्थ्य आहे, असे जर विचारले तर त्याचे उत्तर श्रीमद दासबोध असे देण्यास काही हरकत नसावी असे आम्हास वाटते. आता माझ्याकडे जे मोठे मोठे ग्रंथ आले, गीता आले, ज्ञानेश्वरी माझ्या भावाने मला दिली, गीता असंच माझ्याकडे होत्या, छोट्या छोट्या गीता मी घेतल्या होत्या. पण नंतर मग माझ्या वडिलांना मी हे जेव्हा सगळं वाचायला लावलं, तर परवा सहज शैलजा मॅडमकडे असताना ते मॅडमनी सांगितल्यावर ते म्हणाले की दासबोध चांगला आहे. माझ्याकडे आल्यावर पण मी सांगितलं, तर ते म्हणाले हो, पण सगळ्यात चांगला दासबोधच आहे, असं त्यांचं उत्तर होतं. तर मी काय अजून काही बोलू शकत नाही, कारण मी ज्ञानेश्वरी सगळी वाचलेली नाही. आपण 6वा अध्याय मात्र मी 20-25 वर्षापासून त्याचं खूप मनन चिंतन केलेलं आहे 6व्या अध्यायाचं. आणि त्याचं विश्लेषण खूप ग्रंथकारांचे वाचलेले आहेत 6व्या अध्यायावरचे. पण ज्ञानेश्वरी सुद्धा घेतली शारदा मॅडमनी, त्यावेळेला मला असंच झालं की पूर्ण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आणि तो आपण जून-जुलैमध्ये मी पूर्ण ज्ञानेश्वरी वाचणार आहे. तर हे काही ऊर्जेचीच इच्छा आहे की आपल्या ग्रुपला अजून काहीतरी जे महत्वाचं आहे ते द्यायचं आहे, म्हणून हे आपल्या पुढं आलेलं आहे असं मला वाटतंय. तर कोणा एका ग्रंथात सामर्थ्य आहे, तर श्रीमद दासबोध असे उत्तर देण्यास हरकत नाही. अध्यात्माचा तर तो मेरुमणी, अध्यात्माचा मेरुमणी असून ते अध्यात्म प्रत्यक्ष जीवनात कोणत्या साधनाने आणता येईल, की जो आपण फोकस देतो विहंगमच्या ह्याच्यात, की कार्यक्रम नुसता अटेंड नाही करायचा. आपण जे काही अटेंड केलंय, शिकलोय, ऐकलोय, ते आपल्या जीवनात कसं आपण उतरवतो. जसं मी आता चक्राध्यान झालं, हृदय चक्राध्यान झालं, आज्ञा चक्र ध्यान झालं, 5 दिवस तर हार्डली झाले. पण मी आज आज्ञा चक्राचे प्रश्न खूप वेगळ्या लेवलनी विचारलेत. अजून तरी लिहायचं धाडस कोणाचं झालं नाही, पण कोणी एकाने लिहिलंय त्यांनी सुद्धा नीट विचार केलेला नाही. हे नेहमीचे प्रश्न नाही आहेत. हे तुमच्या जीवनात आज्ञाचक्राने काय बदल झाले, तिथे ढोबळ ध्यानाने काय झालं आणि सकाळी उठण्याने काय झालं ते लिहून चालणार नाही. इथलं आणि इथलं ध्यान करण्याने काय झालंय ते लिहायचंय. तसं या ग्रंथाचंही महत्व तेच आहे की अध्यात्म प्रत्यक्ष जीवनात कोणत्या साधनांनी आणता येईल, ही सर्व आचार संहिता आपल्याला दासबोधात सापडेल. चित्तवृत्ती स्थिर करून ब्रह्मज्ञान प्राप्त करून देणारे साधन, अभ्यास, त्याची सर्व लक्षणे इत्यादी विवेचन करणारे अनेक अध्यात्म प्रासादिक ग्रंथ उपलब्ध आहेत.
अनेक साधक या ग्रंथाच्या अभ्यासाने त्यातील उपायांच्या मननाने उद्धरून गेले आहेत. बघा, मननाने. आपण नेहमी मनन मनन म्हणतो ना, दासबोधात तुम्हाला प्रत्येक ह्याच्यात मननावर चिंतनावर फोकस केलेला दिसेल व जातही आहेत. श्रीमद दासबोधात ते सर्व गुण आहेतच, परंतु त्यातील शिकवण जीवनाचे नैराश्य घालवून चैतन्य उत्पन्न करणारी आहे. अलीकडे कसं झालंय की या सगळ्या ऊर्जेमुळे, सगळ्या कलियुगाच्या घटनांमुळे, नातेसंबंध बिघाडामुळे सगळं आपलं डिप्रेशन म्हणा, मानसिक विवंचना जास्त आलेले आहेत, चॅलेंजेस जास्त आलेले आहेत. तर हे नैराश्य घालवण्याचं साधन म्हणजे दासबोध. तर बघा, विश्वात भरलेला परमात्मा कसा पाहावा, प्रत्यक्ष आपल्या आचरणात ती उपासना कशी आणावी, उपासनेने समाज धारणेचे विघटन न होता तिला बळकटी यावी, आपल्या आचरणाचा मेळ समाज सुधारण्याकरता कसा घालता येईल, वैयक्तिक उपासनेला सामूहिक स्वरूप कसे द्यावे, त्याग म्हणजे प्रामुख्याने अंतरस्थ त्याग असून त्याचा उपयोग कणाकणाने शरीर दुसऱ्यांकरिता झिजवून जास्तीत जास्त त्यांचे कल्याण कसे होईल याचे अहर्निश चिंतन, यांचे साग्र सविस्तर विवेचन ग्रंथराज दासबोधात आहे. बघितलं, दासबोधात काय आहे, तर आपण जे करतो ते आहे. आणि आत्ताच मीटिंग झाली आपली 3:30ला. दुसऱ्यांच्या सेवेचा वसा कोणी कोणी घेतलाय. 100 लोकांमध्ये फक्त 15 लोक नाव देऊ शकले. मग आता दासबोध ऐकायला बसणाऱ्यांनी किती लोक आहेत, यांनी स्वतःला प्रश्न विचारावा. 28 लोक आहेत. की आपल्याला नाव का नाही द्यावे वाटले दुसऱ्यांच्या सेवेच्या वसेमध्ये. तर दासबोधात हेच महत्व सगळं सांगितलंय. आपण आता अर्धा तासला 3:30ला मीटिंग झाली. आपल्याला दुसऱ्यांसाठी काय करता येईल, सामूहिक चेतना कशी पेरता येईल, हेच तर आपण डिस्कस केलंय. तोच तर सगळं सार दासबोधात आहे. म्हणजे दासबोध वाचण्याआधी आपण तो अवलंबत आहोत. त्यामुळे वाचून नुसतं एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिलं तर काय, रोज जरी दासबोध वाचत बसलं 10 तास तरी काय उपयोग आहे त्याचा, आचरणात किती आणतोय. तर बघा किती सुंदर वाक्य आहे, आपल्या आचरणाचा मेळ समाज सुधारण्याकरिता कसा घालता येईल, वैयक्तिक उपासनेला सामूहिक स्वरूप कसे द्यायला. आता हे हे दासबोधात म्हटले ना, आत्ताच काय आहे मी तुम्हाला सांगते. आत्ताचा सुद्धा आपला जीवनाचा प्रवास, प्रगती, आध्यात्मिक विकास हा एकट्याने होणार नाहीये. आता ग्रुपमध्ये होणार आहे, सामूहिक होणार आहे. हे तर इथे दासबोधाचं तर तेच केलंय. रामदासांनी तर कित्येक वर्षापूर्वी ते समजून उमजून या लोकांनी तर तेच समाज प्रबोधनाचं कार्य केलं, ग्रुपमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, उपासनेला सामूहिक स्वरूप दिले. त्याग म्हणजे सगळं काय, दुसऱ्यासाठी कणाकणाने शरीर झिजवून जास्तीत जास्त त्यांचे कल्याण कसे करता येईल याचे चिंतनच तर या ग्रंथराजात आहेत. तर प्रारंभी उद्धृत केलेल्या ओव्यात श्री समर्थ संप्रदायाचे प्रमुख आचार्य गिरीधर तसेच मेरू स्वामी यांनी ग्रंथराजाचा महिमा वर्णन केला आहे. बोध आणि प्रबोध म्हणजे आपणास झालेले ज्ञान दुसऱ्यांमध्ये बिंबवण्याचे सामर्थ्य, सर्व जीवन व्यवहार विमल ज्ञान रूप होण्याची कला या ग्रंथातच सापडेल. श्री समर्थ कृपा सिंधू उचंबळला आणि लोकांच्या कल्पकोटी उपेगा आला. नुसते श्रवण केले तरी तात्काळ ज्ञानस्फूर्ती होते. आणि विशेष म्हणजे या ग्रंथांमध्ये श्री समर्थांचा निवास आहे. ग्रंथांचा ध्यास घेतला तर त्यातूनच श्री समर्थांचे दर्शन होते. असा हा वरदी ग्रंथ आहे. सद्गुरूची कृपा आपोआप होते आणि एकदा ती झाली की कोणत्याही दुष्ट शक्तीचे सामर्थ्य चालत नाही. आपल्या ज्ञान सामर्थ्याने त्रिभुवन संपत्तीचा त्याला लोभ वाटत नाही. म्हणजे बघा किती सुंदर यांनी लिहिले. आणि हे जे आहे, नुसतं श्रवण जरी केलं तरी ज्ञान मिळणार आहे. पण याच्यासाठी नेहमीच एक वाक्य मी तुम्हाला सांगते, ज्या वेळेला ऐकायचं आहे त्यावेळेला बुद्धिमत्तेने बसायचंच नाहीये ऐकायला, हृदयाने कनेक्ट होणं गरजेचं आहे.
बुद्धिमत्ता चालवून याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, मला समजलं का? वाचणाऱ्यांसाठी सुद्धा मी नेहमी तेच सांगते, ऐकणाऱ्यांसाठी सुद्धा मी नेहमी तेच सांगते. आणि हे दासबोधात सुद्धा लिहिलेलंच आहे. जर आपण बुद्धीने बसलो ऐकायला की आपल्याला समजेल, तर काहीही समजणार नाहीये. त्यापेक्षा हृदयाने रामदासांना कनेक्ट झालो, तर जे काही श्रवण करू त्याचं कार्यही घडून जाणार आहे. त्या आत्म्यावर जे काही संस्कार घडायचे ते घडणार आहेत, हृदयाने जोडलो तरच. त्यामुळे श्रवण सुद्धा भावाने बसायचं आहे. वाचन सुद्धा भाव आणून करायचं आहे. या दोन गोष्टी जर पाळल्या तर आपोआप आपल्याला ज्ञान, ट्रान्सडेंटल नॉलेज मिळतं. मग याच्यामध्ये पलीकडचं ज्ञान कळतं. लिहिलंय काय, शब्द अर्थ काय सांगतायत, गर्भित अर्थ काय, हे तेव्हाच कळू लागतात, ज्या वेळेला आपलं हृदय टू हृदय कनेक्शन होतं. तर तुम्हालाही माझं हेच सांगणं आहे, हृदयाने बसा, भावानी बसा. काय ऐकताय त्याचा अर्थ कळू दे, नको कळू दे, भाव असेल तर बरोबर घडायचं ते घडलं जाणार आहे. तर श्रीमद दासबोध म्हणजे साक्षात श्री समर्थ रूप होय. मग ज्या वेळेला हे मला वाचायला आलं आणि काय एवढं अर्जंट माझ्या पुढं आलंय. आता मला 21 ते 2 मे पर्यंत कार्यक्रम घ्यायचा आहे, त्याचंही अजून माझे काही रेकॉर्डिंग पीपीटी काही नाही तयार झालेलं अजून. तरी सुद्धा हे मध्येच आलं मला. मला प्रश्न पडला, मी म्हटलं जाऊ दे, काही असेल ऊर्जेची इच्छा. शेवटी ऊर्जेच्या प्लॅनिंगला आपण सरेंडर व्हायचं असतं. ऊर्जेला काय जास्त करवायचंय, ज्या वेळेला करायचं ते करून घेते. आणि हा पॅराग्राफ वाचला की घळघळ घळघळ मला अश्रू सुरू झाले, की काय योग असतील माहिती नाही. सरेंडर व्हायला शिकायचं. थोडक्यात श्री समर्थ चरित्र. तर बघा, या स्वल्प निवेदनात आपणास फारसा कोणताच विस्तार करायचा नाही. शिवाय बेलसरे यांनी आपल्या प्रास्ताविकात श्री समर्थ चरित्र, त्यांचे गुणविशेष, वाङ्मय, दासबोध वगैरेवर विस्ताराने लिहिले असेल कारणाने येथे पुनरुक्त करण्याचे प्रयोजन नाही. तथापि श्री समर्थ चरित्र चिंतन केल्याशिवाय सर्वच निराधार होईल. श्री समर्थांच्या वंशात 21 पिढ्या रामोपासना चालू होती. अशा परमपावन कुलांत रामनवमी दिवशीच जन्मकाळीच्या वेळी दुपारी 12 वाजता श्री समर्थ अवतार जांबगावी झाला. आज आपल्याला रामनवमी कधी येऊ? उद्या आहे मॅडम, उद्या रविवारी. आहे बघा. आता उद्या रामनवमी आहे आणि आपण हे बरोबर वाचायला घेतलेलं आहे. तर कसं, कारण मगाशी माझ्या बहिणीच्या मेसेज मध्ये वाचलं मी, छोट्या बहिणीच्या, USA वरून आली आहे ना ती, ती काहीतरी म्हणत होती रामनवमी येते का इकडे. आणि मग माझ्या लक्षात आलं रामनवमी आहे. तर आता बघा, हा योग किती सुंदर आलेला आहे. आपण ठरवला होता का याच वेळेला घ्यायचं हे? आपलं तर मला असं वाटतं पुढं होतं, 14 का 15 एप्रिल पासून सुरू होणार होतं, पण तो आला अलीकडे. वयाच्या 5व्या वर्षी मारुतरायाचा अनुग्रह झाला. लहानपणापासूनच विरागी वृत्ती, उदासीनता अंगी मुरलेली, प्रापंचिक विषयाबद्दल विलक्षण तिटकारा, सीतापती वाचून अंती कोणीही नाही, वाया प्रपंची वृथा शिनावे, सेखी जीवे सांडूनी सर्व जावे, अशी त्यांची निरंतर धारणा होती. रामनामाचा छंद इतर छंद नाही, कुठेतरी अडगळीत. हे खूप सुंदर आहे बरं का. हे नुसतं रामदासांबद्दल नाहीये वर्णन. हे मला वाचताना ना खरं हे महत्वाचं समजून घेतलं पाहिजे ना, आपण काय केलं पाहिजे जीवनात, आपण जीवनात कशासाठी आलो आहोत. तर रामनामाचा छंद इतर छंद नाही, कुठेतरी अडगळीत एकांतात बसावे आणि चिंतन करावे. बघा, मी तुम्हाला सांगते, जिथे तिथे चिंतन म्हणन, चिंतन म्हणन, अडगळीत बसावे आणि चिंतन करावे, हे सगळ्यात माझी आवडती गोष्ट आहे. मला कधीही एकटीला कुठंही कोपऱ्यात बसून चिंतन करणं म्हणजे माझा दिवस, माझा वेळ खूप सुंदर गेला. मला जर चिंतनाला वेळ मिळाला नाही ना दिवसभरात, हे कर ते कर ते कर, मला झोप नाही लागत रात्री. मग रात्री मी अर्धा तास चिंतन करते, मग झोपते. ध्यान नव्हे, चिंतन म्हणजे एखादा वाक्य घ्यायचं, एखादा विषय घ्यायचा, एखादी घटना घ्यायची दिवसातली, त्याच्यावर चिंतन करायचं. मला झोपूच शकत नाही. वय अवघे 7 वर्षाचे आणि आईने विचारले, बाळा काय करतोस या अडगळीत?
श्री समर्थ उत्तरले, आई चिंता करतो विश्वाची. 7 वर्षाचा मुलगा म्हणतो आई चिंता करतो विश्वाची. या वयात श्री समर्थांना विश्वाची चिंता लागली होती आणि ती त्यांनी आयुष्यभर केली. दुसऱ्या कोणाही महापुरुषाने इतक्या लहान वयात अशी सर्वव्यापी चिंता केल्याचा इतिहास दाखला सापडत नाही. श्री समर्थांचे सर्वच चरित्र विलक्षण व उत्कट आहे. त्यांनी मनाशी ठरवले की ही चिंता कार्यवाहीत आणावयाची, तर आपणा स्वतःचा परिग्रह उपयोगाचा नाही. स्वत्वाच्या लेशाचाही विचार न करता सदैव दुसऱ्यांकरिता हा देह वेचला गेला पाहिजे म्हणून आईला दिलेल्या शब्दांमुळे लग्न मंडपाचा आश्रय करावा लागला. आपल्याला हे माहितीये, तरी तेथून पळून घोर अनुष्ठानाकरिता नाशिक जवळ टाकळीस निघून गेली. वय अवघे 12 वर्षांची. घरदार सोडून रामाची भरपूर कृपा संपादन करण्यासाठी रामाची प्रार्थना केली. उपासना अनुष्ठानाखेरीज सामर्थ्य नाही आणि सामर्थ्याखेरीज लोकांच्या उपयोगी पडून त्यांची दुःखे नाहीशी करणे शक्य नाही, हे समर्थांनी पुरेपूर जाणले होते. रामा तुझं कारण आहे जीव लगांचा संग सोडवला. किती सुंदर आहे बघा. रामा तुझं कारण आहे जीव लगांचा संग सोडवला, अशी आर्त करुणा भाकून आता तुझ्याशिवाय कोणी नाही या जाणीवेत 12 वर्षे कृतयुग त्रेतायुगातील ऋषी मुनींना लाजवील असे उग्र अनुष्ठान केले. रामप्रभूंनी दर्शन दिले व श्री समर्थ कृतकृत्य झाले. मानवी जीवन सफल झाले आणि करावयाचे काही राहिले नाही. तथापि जगदीशाने श्री समर्थ रूपाने घेतलेला हा अवतार काही विशेष दाखविण्यासाठीच होता. अभ्यासाच्या एकांतिक स्थितीत सृष्टी आदी करून हे दृश्य मिथ्यात्वाने अनुभवास येत असले तरी या अज्ञानी जीवांच्या वेदना संपत नाहीत. समाज दुःखाने व्याकुळ होत असलेला दिसतो. त्यांचे दुःख नाहीसे करण्याचा प्रयत्न करणे हाही एक आयुष्यातील कर्तव्याचा प्रमुख भाग हे समर्थांनी ध्यानी आणून यात्रामिशाने 12 वर्षे लोकस्थितीचे निरीक्षण केले. बघा, म्हणजे आता 3:30ला मी जे मीटिंग मध्ये घेतले दुसऱ्याच्या सेवेच्या वसा, हे आपल्याला दुसऱ्यांचे दुःख हलकं करायचे, आपलं दुःख बाजूला ठेवायचं. आपलं काय दुःख असतं ना त्याच्यावर लक्षच द्यायचं नाही, आपोआप ते दुःख निघून जात. दुसऱ्यांचं दुःख सोडवता सोडवता आपल्या दुःखाचा विसर पडतो, निघूनही जातो. तर म्हणूनच दुसऱ्यांचा सेवा चे काही वसा आहे ना तो घेऊन तुम्ही अनुभवा की ते जे सुख मिळतं, आत्मिक सुख मिळतं, समाधान मिळतं, याला कशाचीच तोड नाही हो. पैसा काय आज आला गेला, घर समृद्धी संपत्ती नाव लौकिक या क्षणभंगूर आहेत. कुठल्या क्षणाला मिळवलेलं नाही सवील काही सांगता येत नाही. दुसऱ्यांच्या सेवा सुद्धा केल्या तर दुसरे आपल्याला चांगलेच म्हणतात असं काही नाहीये. पण आपल्याला जे काही मिळतं ना ते करून आंतरिक समाधान, त्याला कशाचीही तोड येत नाही. मी तर नेहमी म्हणायचे की आपल्या जवळ एकच आहे की जे आपल्यापासून कोणी हिरावून घेत नाही. ना प्राइजेस ना अवॉर्ड्स. कारण कॉलेजमध्ये पॉलिटिक्स व्हायचं, अवॉर्ड मिळू न मिळू, काही पॉलिटिक्स होऊ देत, मी म्हणायचे मुलांना तेच सांगायचे, अवॉर्ड मिळू दे न मिळू दे, आपल्या आंतरिक समाधानाचं जे बक्षीस आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून प्रयत्न करणे महत्वाचं. प्रयत्नांना यश येऊ देत नको येऊ देत, काही आपण गोष्ट करतो ना प्रयत्नांवर फोकस करायचा. मग अशी मी तुम्हाला सांगितलं फोन करायचा बस, बाकी त्यांचं सगळं कार्मिक आहे, करू दे न करू दे. तशी विद्यार्थ्यांना मी सांगायचे, अरे तुम्ही घ्या स्पर्धेत भाग घ्या, बक्षिसासाठी नाही घ्यायचा, विजयासाठी नाही घ्यायचा, तर एक समाधान मी हे केलं त्याचं फळ मिळू दे न मिळू दे. तर तेच सगळं हे याच्यात आता खूप गोष्टी आपल्याला आयुष्यातल्या मिळतील. संप्रदायामध्ये लोभ नाही, मोह नाही, आसक्ती नाही, केवळ परोपकाराकरता जीवन ही त्यांची शिकवण होती. महंत निस्पृहच असावयास पाहिजे. प्रापंचिक असला तरी अनासक्त हवा. बघा, प्रापंचिक असलं पाहिजे काय आहे पण अनासक्त असावा. म्हणजे मी म्हणते, मला कधीच कोणी विचारलं नाही त्याचा अर्थ की अटॅचमेंट इन डिटॅचमेंट आणि डिटॅचमेंट इन अटॅचमेंट मॅडम म्हणता म्हणजे काय हो.
तुम्ही सांगा मला, आज प्रश्न माझा हाच आहे आपल्या ज्ञानबोध ग्रुपवर. अटॅचमेंट इन डिटॅचमेंट आणि डिटॅचमेंट इन अटॅचमेंट मी म्हणते म्हणजे काय, हे या वाक्याचाच वेगळा अर्थ आहे. महंत निस्पृहच असावयास पाहिजे, प्रापंचिक असला तरी अनासक्त हवा. समर्थांनी समाजाला सर्व जीवन परिपूर्ण कसे होईल याची शिकवणूक दिली. तर लोकांना आश्चर्य वाटेल. मी ओव्या वाचणार नाहीये बरं का, ओव्या मी वाचणार नाही. ओव्या सोप्याच आहेत पण त्याचा अर्थ वाचू आपण. आपल्याजवळ एवढा वेळ नाहीये. लोकांना आश्चर्य वाटेल की समुदायाचा हव्यास बाळगणाऱ्या माणसाने एकांत सेवन करून काय उपयोग. समुदायाचा हव्यास बाळगणाऱ्या माणसाने एकांत सेवन करून काय उपयोग. त्याचे उत्तर असे, एकांतात अनेक चालना करता येतात, बुद्धीला व्यापकता येते आणि लोकात जाऊन होणारे कार्य सुकर होते. जयास एकांत मानला अवघ्या आधी कळे तयाला, हे त्यांचे शिकवणुकीचे सूत्रच होते. अध्यात्म ज्ञान जीवनात उतरले खेरीज त्या ज्ञानाला व्यापकता येत नाही, हा त्यांचा सिद्धांत होता. किती सुंदर वाक्य आहे बघा. अध्यात्म ज्ञान आपण घेतो की नाही, अध्यात्म ज्ञान ती माहिती घेत असतो नुसती. वेदात काय लिहिले, उपनिषदात काय लिहिले, आता ह्याच्यात दासबोधात काय लिहिले, हे सगळं आपण माहिती घेतोय. पण अध्यात्म ज्ञान जीवनात उतरले खेरीज त्या ज्ञानाला व्यापकता येत नाही. म्हणजे जी काही माहिती घेतोय ती आधी आपल्या जीवनात उतरवायची. जीवनात उतरून उतरून ते ज्ञान होतं, पण ज्ञानाला सुद्धा व्यापकता केव्हा येते, तर जास्तीत जास्त उतरायचं हळूहळू. एकदम काही मिरॅकल्स होत नाही की आज दासबोधात हे वाचलं आणि लगेच आपल्या जीवनात अंगीकारलं सुरू झालं, असं नाही होत. अगदी कॉन्शियसली पहिलं ते जर सुरू व्हायचं असेल तर एखादं वाक्य आज डायरीत गेलं पाहिजे, एखादं वाक्य आज अनुभवता आलं पाहिजे, मला हे वाक्य आवडलं, ते इथे ठेवलं पाहिजे. तर ते मुरवायचं मुरवायचं ठरवलं, संकल्प ब्रेनला सांगितलं, तर उद्या आचरणात येणार आहे, 4 दिवसांनी विसरणार आहे. परत ते डायरीत लिहिलेलं वाक्य वाचलं गेलं पाहिजे. अरे आपण हे ठरवलं होतं, अरे आपण दासबोधातून हे शिकलो, तर ते परत 4 दिवसांनी आठवड्यानी आचरणात येणार आहे. असं हळूहळू आचरणात येतं. एकदम कुठं लगेच आपल्या आयुष्यात सुरू होतं काय. तर अध्यात्मज्ञान जीवनात उतरले खेरीज त्या ज्ञानाला व्यापकता येत नाही, हा त्यांचा सिद्धांत होता. त्यांचे म्हणणे असे की त्याग कशाचा करावयाचा हे तरी कळले पाहिजे. बरोबर आहे ना. नाही तर आपण म्हणतो पैसा नको, पैशाचा त्याग. आपण म्हणतो माणसं नको, माणसांचा त्याग. कोणीच नको मला नातेसंबंध. झाला त्याग, त्यांनी काय आपल्याला मिळणार आहे का. पैशाचा त्यागही केल्याने आपल्याला काय, नको नको मला पैसे नको, त्याग केला तर काही मिळणार आहे का. त्याग कशाचा केला पाहिजे हे सुद्धा कळले पाहिजे. तर खूप सुंदर वाक्य आहे. त्याग कशाचा करावायचा हे तरी कळले पाहिजे. समजले खेरीज त्याग होत नाही. मी काय म्हणते, भोगूनच त्याचा त्याग होऊ शकतो. इथे काय आहे, समजले खेरीज त्याग होत नाही. समजून त्याग करण्यासाठी या कुलक्षणांचे ज्ञान आवश्यकच होय. ही विकसित प्रज्ञा आणि तळमळ समर्थांना शोभते. दृश्य हे नाशवंत आहे, शाश्वती कशाचीच. किती सुंदर वाक्य आहे बघा. आपण नेहमीच म्हणतो ना, दृश्य हे नाशवंत आहे. म्हणजे आता तुम्ही मला बघताय, काय आहे, आज आहे उद्या नाही मंगल, आहे की नाही. काय आहे, दृश्य नाशवंत, नष्टच होणार आहे. काय बघतोय ते आहे का खरं, शाश्वत आहे का, सनातन आहे का, काय आहे, माझ्याजवळच आहे ना. दृश्य हे नाशवंत आहे, शाश्वती कशाचीही नाही. अविद्या रूप माया आहे. अविद्या काय म्हणतो आपण बघा, माया आहे ती माया. केवळ ब्रह्मस्वरूप सत्य ज्ञान आणि आनंद रूप आहे. ब्रह्मस्वरूप सत्य, केवळ ब्रह्मस्वरूप सत्य ज्ञान आनंद रूप आणि आनंद रूप आहे. हा सिद्धांत सनातन असून सुद्धा या नाशवंत जगास आपल्या अचूक शिकवणीने सत्य स्वरूप पाहण्यास लावणारा
आचार विचारांची सांगड बेमालूम घालून देणारा समाज हा धर्माने बांधला जातो. त्या धर्माविषयी प्रीती उत्पन्न झाल्याशिवाय समाजाला स्थैर्य येत नाही व समाजाला स्थैर्य आल्याखेरीज कोणत्याही प्रकारचे शारीरिक, बौद्धिक, मानसिक, आत्मिक स्वास्थ्य लाभत नाही. हे ओळखून आपले उभे आयुष्य जनतेच्या सुखाकरता घालून आपल्या वैयक्तिक सुखाची लेशभरही क्षिती त्याने बाळगली नाही आणि महाराष्ट्राला सुखाचे, सुराज्याचे, नीतियुक्त जीवनाचे दिवस आणून दिले आणि यथार्थतेने राष्ट्रगुरु होऊन जे राहिले त्या सद्गुरु चरणी शरीराचे किती आणि कसे काकडे करून ओवळेत हे अनंत जन्म खर्च केले तरी उमगणार नाही. तर आपली ही सेवा काय? आपण कोण पामर हे वाचणारे आणि लोकांना सांगणारे, पण एक प्रयत्न, धडपड काहीतरी. तर बघा, प्राध्यापक बेलसरे यांचा अभ्यास वर आम्ही लिहिलेच आहे की माननीय बेलसरे यांचा अभ्यास मोठा आहे. जसे ते विद्वान आहेत तसे ते भक्त आणि अभ्यासी साधकही आहेत. आध्यात्मिक ग्रंथांची उकल प्रज्ञेपेक्षा भक्तीने अधिक होते. मी तुम्हाला हे सांगितलंच. आध्यात्मिक ग्रंथांची उकल प्रज्ञेपेक्षा भक्तीने अधिक होते. भक्तियुक्त प्रज्ञा केव्हाही फलप्रद असतेच. हा दासबोध ग्रंथ सुद्धा त्यांनी त्या दृष्टीने हाताळला आहे. त्यांनी भक्तिभावाने ग्रंथांचा अभ्यास मनन करून श्री समर्थांचा कृपा प्रसाद संपादन करूनच विवरणास बसले आहेत. एखाद्या ओवीचा अर्थ त्यांना समाधानकारक जर वाटला नाही तर ते उपवास करून श्री समर्थांची प्रार्थना करीत असत आणि त्यांच्या कृपेने जो स्फुरेल तोच अर्थ लिहित असत. त्यामुळे त्यांच्या लिखाणात गुरुप्रसाद आहे, भक्तीचा ओलावा आहे, साधनांचा रस आहे. प्रज्ञेला ताण देऊन केलेला अर्थ केव्हाही ओढाताणीच राहणार, म्हणून त्यांनी ते टाळलेले आहे. आता समग्र ग्रंथ वाचकांसमोर आहे तेव्हा निराळे जास्त स्पष्टीकरण करणे प्रयोजन नाही. मी म्हणते की नाही, काय करायचं ते ध्यानात सोडवा. ज्या ऊर्जेच्या मनात आहे करून घ्यायचं ती करेल. कसं करायचं, काय करायचं वगैरे. आता बघा, हे काय लिहिलं होतं त्याचं एक उदाहरण त्यांनी दिलंय. अर्थ सुबोध करण्याची प्राध्यापक बेलसरे यांची दृष्टी एक उदाहरण. म्हणजे ज्या वेळेला प्राध्यापक बेलसरेंनी हा ग्रंथ लिहिला त्यावेळेला इतर ग्रंथ वगैरे वाचन करून मनन चिंतन करून बुद्धीने अर्थ असं नाही केलं त्यांनी. तर मनन चिंतन तर स्वतः केलंच, पण इकडचं बघायचं तिकडचं बघायचं लिहायचं असं नाही. तर समर्थांना आवाहन करून समर्थांना कनेक्ट करून जेव्हा येईल ते त्यांच्याकडनं आलंय असं करून लिहिलेलं आहे. ह्याच्यात हे म्हटले तुम्हाला मी हेच शिकवत असते की कॉपी बिलकुल करायचं नाही. इतकं काही ऊर्जा आपल्याला साथ देणारी आहे की नुसतं सरेंडर व्हायचं, त्या ऊर्जेला आवाहन करायचं, बाई तू सांगितलंय, तू घ्यायचंय, मला सांग कसं घ्यायचं ते. आत्ताच पण उदाहरण देते मी. सामूहिक चेतनेचा व्हिडिओ करताना 3:30च्या मीटिंगला मी काय थोडस 2-4 वाक्य ठरवते, थीम ठरवते आणि बसते रेकॉर्डिंगला. मला ना त्याच वेळेला रेकॉर्डिंग करायचं असतं काही नसलं तरी. मग मग म्युझिकही जवळ नसतं, काही नसतं. मग शोधायचं, काही वेळेला खूप अभ्यास, पण काही वेळेला पटकन आलं की ते बसायचं. झालं वेगळंच मी काही बोलायला लागले की जो माझा काही अजेंडाच नव्हता. तुम्ही बघा, सुरुवातीचं मी आता लावेल. आता आज ध्यान करायचं असेल तर थोडस तेच तेच करू आपण. सुरुवातीचं म्युझिकच मोठं आलंय कारण ते काही सुरुवातीचं माझा अजेंडा होता, त्याच्यात माझे वाक्यच येत नाही आणि नंतर मग सुरू झालं. खूप समजण्याच्या गोष्टी आहेत या, अनुभवाच्या गोष्टी आहेत. तर सरेंडर व्हायचं, ऊर्जेला काय हवंय त्याला सरेंडर झालं की ती करून घेते. तर हे एक उदाहरण दिलं त्यांनी बेलसरे यांचं. बघा काय लिहिलंय. 5व्या दशकात शिष्य लक्षणे श्री समर्थांनी सांगितली आहेत. त्यावेळी प्राध्यापक लिहितात, आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यास काही गुण अंगी असावे लागतात व ज्याचे अंगी नसतात ते प्रयत्नांनी मिळवावे लागतात. मुंडक उपनिषदामध्ये 3 मंत्र आहेत. मंत्र पहिला,
मंत्र दुसरा आणि मंत्र तिसरा. आता हे मंत्र नाही म्हणत बसत मी, अर्थ सांगते. एक आकडा. केवळ निरूपणाने कुशाग्र बुद्धीच्या साह्याने हा आत्मा जाणला जात नाही. आपल्याला लक्षात ठेवायचंय ना, म्हणून सांगते. केवळ निरूपणाने कुशाग्र बुद्धीच्या साह्याने हा आत्मा जाणला जात नाही. दुसरं, आत्मज्ञानाचे साधन करण्यास लागणारी दृढता, चिकाटी, बल ज्याच्या जवळ नाही, अशाला आत्मा अगम्य. दृढता पाहिजे, निश्चय पाहिजे, चिकाटी पाहिजे, बल पाहिजे. तिसरा, तर मग कशाने प्राप्त होतो? तर सत्याने, तपाचरणाने, यथार्थ ज्ञानाने आणि निरंतर साधनाने त्याची प्राप्ती होते. तर शिष्यांची लक्षणे अशी: दृश्याची संपूर्ण अनासक्ती, मनाचा खरा मोठेपणा म्हणजे उदारता, सर्व भावे स्वभावे अत्यंत लीनता, सद्गुरूवर निर्वाज्य व निश्चल निष्ठा, साधनांची सतत सांगाती. ही 5 लक्षणे म्हणजे पंचप्राण आहेत. तर आम्हाला असे वाटते की श्री समर्थांनी शिष्य लक्षणे जी सांगितली आहे त्या सर्वांचा वरील लक्षणात सहज समावेश होईल. यावरून प्राध्यापक बेलसरे यांनी किती मेहनतीने आणि भक्ती प्रेमाने दासबोध ग्रंथाचे विवरण केले आहे याची वाचकांना कल्पना येईल. आपले मोठे भाग्य की असा मार्मिक भक्ती रसज्ञ टीकाकार आपल्या दासबोधाला लाभला. त्यांना स्तुती आवडत नाही, आभाराचा प्रश्न नाही, स्वरूपी त्यांची बुद्धी अशीच अविचलतेने रमावी हीच समर्थ चरणी केलेली प्रार्थना त्यांना आवडेल, म्हणून तीच करूयात. तर हे झालेलं आहे. आता ऍक्च्युली प्रस्तावना सुरू होणार आहे. तर प्रस्तावना मोठी आहे बरं का. किती पान आहेत बघा, 41 पानं प्रस्तावनाची आहेत. प्रस्तावनेची 41. मी काही सगळं नाही वाचणार आहे. तर आता प्रस्तावना सुरू होते बरं का. श्रीराम सार्थ श्रीमत दासबोध प्रस्तावना. प्रास्ताविक 1. ते बघा. उपनिषदे आणि भगवद्गीता या 2 संस्कृत ग्रंथांनी सबंध भारतामध्ये अध्यात्माची जोपासना केली. पण महाराष्ट्रामध्ये मात्र श्री ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी आणि श्री समर्थांचा दासबोध या 2 संत ग्रंथांनी आजपर्यंत शुद्ध अध्यात्म जिवंत ठेवले आहे. श्री ज्ञानदेव आणि श्री समर्थ दोघेही भक्तोत्तम होते. दोघेही मोठे साक्षात्कारी व ब्रह्मज्ञानी पुरुष होते. सच्चिदानंद स्वरूप परमात्म वस्तूचा साक्षात अनुभव घेऊन दोघेही परमात्मामय झालेले अतिमानव होते. आपला प्रवास अतिमानवाकडे चाललेला आहे, हो ना. तर अतिमानव होते. दोघांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक अनुभवांची श्रीमंती ओसंडून वाहत होती. ती श्रीमंती दोघांनी आपल्या ग्रंथाद्वारे मराठी जनतेला मुक्त हस्ताने वाटली. अज्ञानी माणसे मी देहच आहे या निश्चयाने जीवन जगतात. त्यांना सारे दृश्य विश्व सारखेपणाने प्रचितीस येते. आत्मज्ञानी अथवा ब्रह्मज्ञानी पुरुष मी ब्रह्मच आहे या पूर्ण निश्चयाने जीवन जगतात. बघितलं आपली फिलॉसॉफी आपण किती सुंदर बाळगतो. मी ब्रह्मच आहे. सगळे संस्कार हे आपल्यावर यांच्यामुळे घडलेले आहेत. त्यामुळे आपल्याला गायडिंग ऊर्जा ही अमूल्य उच्च दर्जाची आहे. या पूर्ण निश्चयाने जीवन जगतात. त्यांना म्हणजे सर्व संतांना एकच एक परमात्म वस्तू सारखेपणाने प्रचितीस येते. म्हणून सर्व संतांचे परमात्म स्वरूपाचे अनुभव मूलतः समान असतात. परमात्म स्वरूपाच्या साक्षात दर्शनाने संपूर्ण समाधान पावलेले संत आत्मसाक्षात्कारानंतर स्वस्थ बसत नाहीत. आपल्या स्वभावावर पसरलेल्या मानव समूहातील लहान मोठ्या व्यक्तींनी सुखमय जीवन जगावे, परमात्म वस्तूचे साक्षात दर्शन घ्यावे आणि आपल्यासारखे कृतार्थ होऊन जावे म्हणून ते जन्मभर खटाटप खटपट करतात.
लोककल्याणाच्या त्या पवित्र कार्यासाठी संत आपले शरीर, आपली वाणी आणि लेखणी अक्षरशः अहोरात्र झिजवतात. हे सारे दिव्यपण श्री समर्थांच्या जीवनात उत्कटपणे बघायला मिळते. अनेक वर्ष तपश्चर्या केल्यावर श्री समर्थांना आत्मसाक्षात्कार झाला. साक्षात्कार झाल्यावर ते आध्यात्मिक नेतेपदावर आरूढ झाले. त्यानंतर त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने श्रमपदान संग्रह आरंभला. लोकांमध्ये समूह भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी कितीतरी मठ स्थापले व प्रत्येक मठात लोक शिक्षणाचे काम निस्वार्थपणाने करणारे संन्यासी महंत तयार केले. या सगळ्या महंतांचे महंत म्हणून श्री समर्थांचा अफाट व्याप होता. अगदी अक्षरशः हजारो स्त्री पुरुष त्यांना भेटून गेले असणार. त्यापैकी कित्येकांशी ते कितीतरी अध्यात्म बोलले असणार. अनेकांना त्यांनी साधनेमध्ये, राजकारणामध्ये, व्यवहारामध्ये आणि व्यक्तिगत समस्यांमध्ये यथार्थ मार्गदर्शन केले असणार. त्यांची ती संभाषणे, निरूपणे, विनोद वचने व समस्या सोडवणे कालाच्या उदरात गडप झाली. परंतु आपल्या भाग्याने श्री समर्थांनी पुष्कळ वाङ्मय लिहून ठेवले आहे. त्यांच्या या वाङ्मय भांडारामध्ये श्रीमत दासबोध एखाद्या कोहिनूर हिऱ्याप्रमाणे शोभून दिसतो. अध्यात्मदृष्ट्या जगाला कल्याणकारक असे एक जीवन तत्वज्ञान त्यांच्यापाशी होते. ते तत्वज्ञान त्यांच्या दासबोधामध्ये एकत्र गुंफलेले आढळते. त्या ग्रंथराजाचा नम्रपणाने केलेला हा एक मराठी ग्रंथ गद्य अनुवाद आहे. आता मला हे वाचताना काय सूचित झालं माहिती का? तुम्हाला खोटं वाटत असेल पण मी सांगते की आता जी मीटिंग झाली 3:30ची सामूहिक चेतना पेरणीची आणि कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस पेरण्याची, दुसऱ्यांच्या सेवेचा वसा कोणी कोणी घेतला हा प्रश्न विचारला. त्या व्हिडिओवरून ते झालं. मला मोटिवेशन त्या व्हिडिओवरून मिळालं. अरे आपण हे करतोच आहे पण ऍक्टिव्हली एक टाइम वेळेत बसून ते करत नाहीये. करणारे करत असतील नसणारे करत नसतील. म्हणून तो विचार तिथून जनरेट झाला. तिथून मग ग्रुपवर विचारलं दुसऱ्यांचा सेवा कोण कोण करणार. 2-3 दिवस नावं घेतली. आणि आजच मला काय सारखं व्हायला लागलं नाही मीटिंग घेतली पाहिजे. मी एक विचार केला 4ला मला बसायचंच आहे. तर ती मीटिंगही घेऊन टाकू असा विचार केला. मी काल टाकलं ग्रुपवर की उद्या 3:30ला मी या दुसऱ्यांच्या सेवेचा वसा घेणारा मीटिंग घेऊ आपण. झालं इथपर्यंत ठीक आहे. पण सकाळीच सारखं व्हायला लागलं आणि तो व्हिडिओ करायचा आहे. आता त्या व्हिडिओचा आणि याचा तसा काही इतका संबंध नव्हता. सामूहिक चेतना पेरण्यासाठी आपण तो करणार होतो. पण सारखं उठलं की तेच ते झालं पाहिजे आज व्हिडिओ झाला पाहिजे. आणि एका अनामिक फोर्स खाली तो व्हिडिओ झाला. आता हे जे काय वाचतोय ना तेच ते बऱ्यापैकी तिथे आलेलं आहे. सामूहिक चेतना, कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस असं तसं. आपल्याला गोष्टी करायच्या आपण ठरवल्या 4-5 पण सामूहिक चेतनेचा तो व्हिडिओ आज करायचीच काय गरज होती. तो झाला ठीक आहे तिथपर्यंत काही कळलंच नाही. रामनवमीचं सुद्धा बहिणीचं आलं तेव्हाही करंट लागला नाही. अरे आज सुरू करणारे रामनवमी म्हणते. वाचताना रामनवमीचा उल्लेख आला मग करंट लागला. ते झालं तसं हे वाचताना लक्षात आलं इथे पण सामूहिक समूह भावना जे काही समर्थांनी केलंय जे काही दासबोधच आहे तेच आज मीटिंग मधनं घडलं. याचा अर्थ मला आत्ता प्रेरित इथे झाला की जी 15 नावं आली आहे त्या 15 नावांना श्री समर्थांचा प्रसाद मिळालेला आहे. धन्य धन्य ज्यांनी नावे दिली त्यांची. हे मला इथे प्रेरित झालेलं आहे. 15 आणि मी एक 16. हे करून घेतलं त्या ऊर्जेने. हे बघा जे वाचतोय तेच घडलं 3:30च्या मीटिंगला. कोण कोण आहे सुलक्षणा मॅडम नाव एकदा वाचाच तुम्ही वाचा. सगळ्यांना कळू देत कोण कोण आहेत ते शिरोमणी ज्यांना रामदास स्वामींचा प्रसाद दासबोध वाचनाआधी मिळालेला आहे. हो वाचते त्यांच्याकडनं मॅडम. त्यांनी त्यांनी कार्य करून घेतलंय आधी प्रॅक्टिकल आणि मग वाचन सुरू झालेलं आहे. वाचा सुलक्षणा मॅडम नाव वाचा. रडायला येते की नाही सविता मॅडम बघा. हो मॅडम. अहो बघा ना एवढ्या 100 लोकांमध्ये फक्त 15 नावं आली आहे. हा सुलक्षणा मॅडम सांगा नाव कोण कोण आहेत. सुजाता कदम, हम्म सुलक्षणा दामोरीकर, अर्चना बेंद्रे, नूतन पवार,
अर्चना सोनसाळे, कल्पना पवार, माधुरी तिवाटणे, सविता मोहिते, सविता धर्माधिकारी, अमृता जोशी, निलिमा धेंड, श्रद्धा कदम, शकुंतला कुंभार, तारा जिबकाटे, पल्लवी ढेकणे, सुषमा आल्लेचं आता आलंय. 16वं नाव वाचायचंच नाही, 15 आणि मी 16वी मंगलधैट. आता मीटिंगला कोण कोण नव्हते ते नाव लिहून ठेवा हा. हो मॅडम. नुसती नावं देतात आणि मग येत नाहीत मीटिंगला. तर हे मला हे वाचताना प्रेरित झालंय. अगं बाई, तू जे काही रडलीस ना पहिला पॅरेग्राफ वाचताना, काय प्रयोजनाने माझ्याकडे प्रास्ताविक आलंय. काय प्रयोजन आहे की मला एवढं बॉदरेशन बॉदरेशन, मी एवढी बिझी. मी तुम्हाला सांगेल ऑफ द रेकॉर्ड काय चाललंय माझं. आणि एवढी बिझी बिझी याच्यात मला ताण येऊन पडलाच, ताण येऊन पडलं. बरं, ताण येऊन पडणारे अजून ड्युटी लावणारे हे काही प्रसंग माझे अशीच आयुष्य जगलीये मी. तानावर ताण, तानावर ताण, कानावर काम काम, अहोरात्र काम केलेलं आहे मी. तो काही भाग नाही, पण आता निवांत लाईफ असताना पण हे इतकी अर्जन्सी का. हे जे मला वाचताना माग पहिला पॅरेग्राफ करून मी रडले, तुम्हाला दिलं, काहीतरी प्रयोजन आहे. तसंच रामनवमीच्या आधी हे वाचन सुरू झाले, हेही प्रयोजन आहे. आणि हे जे आज 15 जणांची मीटिंग आज झाली, तेही या पॅरेग्राफ वाचताना कळलं की हे करून घेतय ऊर्जा, काहीतरी मोठं योजना आहे. ठीक आहे, आपण आपण अनालिसिस करतच जातो. तुम्हाला माहितीये माझ्यात बदल काय झाले. आता हे सगळ्यांनी तुम्ही लिहायचंय, आजची मीटिंग, हे वाचन, माझ्यात काय बदल होते, माझ्यात काय बदल घडतोय. वाचणाऱ्यांची पण नाव आहे, त्यांचंही प्रयोजन आहे. कोण वाचणार आहे. आपल्याला सुचेता मॅडमचं चांगलं उदाहरण आहे. सुचेता मॅडम म्हटल्या मी चालले USA ला, आता काही दासवत माझ्याकडनं होत नाही. शेवटी ईश्वराची इच्छा काही असते. त्याच क्षणाला मला कळलं ईश्वराची इच्छा आहे यांना वाचायला लावण्याची. आणि तसंच झालंय. आणि तो जो काही आहे ना आता 9 पासून त्या वाचणार आहे, तो जो काही दशक आहे तो पण तो ईश्वरी आहे चाललेला आहे. दोन चार लाईन वाचल्यावरच करंट लागला मला की हा त्यांनाच वाचायला होता आणि त्यांच्या पुढे तो चाललेला आहे. आणि शैलजा मॅडम म्हणत होते घेऊ नका तुम्ही प्रस्तावना, काही घाई करू नका, निवांत मे नंतर घ्या. कारण त्यांच्यासाठी माझे, मी एकदा चाललं ना 2-3 तासात मला सगळं कळलं, कोणी कोणता घेतला पेन, कोणाचं काय कोणाचं काय. पण मी तरी तुम्हाला सोडलं की तुम्ही ध्यानातून सोडवा. असे हे सटरफटर नसतात ग्रंथ वाचन, की मी 2 दिवसात संपवते, मी 3 दिवसात संपवते, मला गावाला जायचंय, मला इकडे जायचंय, माझे 3 दिवस आहेत आणि मला आधी द्या. अजिबात नसतं, लक्षात घ्या. सरेंडर व्हायला शिका, सरेंडर. हे खूप महान ग्रंथ असतात. याच्यामध्ये खूप काही ग्रेस असते. तुम्ही त्या भावाने त्याला समजलं तर. मी काय भक्तीवाली नाहीये, लक्षात घ्या, पण तरी मी हे सगळं जाणते. तर हे वाचन सुद्धा आपल्या जीवनात क्रांती घडवतं, क्रांती. तुम्हाला सांगितलं एका ग्रंथातून काय काय होतं, याच्यात तर ग्रेस आहेच आहे रामदासांची, स्वामींची. तर हे आहेच आहे. आणि ह्याचं प्रयोजनही वेगळं आहे. त्यामुळे जो दशक येणार आहे, आपण कोऑर्डिनेशन सुद्धा करत नाही, म्हणतो करू करू शकत नाही. आपण खूप सांसारिक अडचणी आणतो. तर हे खूप फेटेड इव्हेंट असतात, लक्षात घ्या. फेटेड इव्हेंट म्हणजे डेस्टाईन, कार्मिक असतं. तर ठीक आहे, चला. तर हे वाचलं आपण. मला हे संदेश वाचता वाचता जो आला तो तुम्हाला सांगितलं. बघूयात पुढे काय काय होतंय. आणि मी तुम्हाला म्हटलंच 1 महिना तरी बघायचंय. श्री समर्थ चरित्रांची रूपरेषा.
तर हे मी काही वाचणार नाहीये आता. मी ही पानं सगळी स्किप केली, तुम्हाला सांगून ठेवते उद्या काय वाचणार आहे. उद्या नाही, सोमवारी 8वं वाचणार आहे श्रीमद दासबोध बद्दल. ठीक आहे. तर आता जे मी काय मगाशी मीटिंग साठी काय जो अचानक मला व्हिडिओ करा वाटला सामूहिक चेतनेचा, ते ध्यान म्हणून करूयाचे सगळ्यांनी. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंच पहिल्या रेकॉर्डिंग हार्श आले, माझं काय ऐकायला येत नाही, ते तुम्ही सांगा मला कितपत ऐकायला येते आणि कितपत नाही. तर मला लॅपटॉप उघडावं लागणार आहे, लॅपटॉपवर केलेलं आहे. तर सगळ्यांनी पाणी पिऊन घ्या, कारण पाणी पिणं फार महत्वाचं आहे. पाणी मॅडम आणा ध्यानाचं सगळ्यांनी. रेकॉर्डिंग करायचं आहे ना? काय हो? ध्यानाचं रेकॉर्डिंग सुरू ठेवायचं हा, आहे का मग? रेकॉर्डिंग बंद करा. हो, बंद करा. बरं झालं आठवण ठेवली. रेकॉर्डिंग बंद करा.